डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधेश उत्कर्ष प्रतिष्ठानच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामधील बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय आजीव सदस्य, सन्माननीय धम्मदान दाते, संस्थेचे कर्मचारी, उपासक उपासिका सर्वांना सप्रेम जय भीम। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आपण इथे जयंती कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहोत। ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो। कृपया सरांनी विचारमंचावर विराजमान व्हावं। सोबतच मी विनंती करेन ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक सचिव सन्माननीय अशोक इंगळे सरांना त्यांनीसुद्धा विचारमंचावर विराजमान व्हावं। सन्माननीय ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब यांनासुद्धा मी विनंती करतो त्यांनीसुद्धा विचारमंचावर विराजमान व्हावं। सन्माननीय डॉक्टर गणेश बोरकर सर यांनासुद्धा मी विनंती करेन त्यांनीसुद्धा विचारमंचावर विराजमान व्हावं। सर्व मान्यवरांना मी विनंती करेन त्यांनी आपल्या आदर्शांचं सोबतच सन्माननीय शिरसाट सर यांनीसुद्धा विचारमंचावर विराजमान व्हावं। सर त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्प धूप दीपाने पूजन करावं। सन्माननीय राक्षसकर साहेबांना मी विनंती करेन त्यांनीसुद्धा विचारमंचावर विराजमान व्हावं। आजच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सरांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय उल्हास मोहोड साहेबांना। सन्माननीय अशोक इंगळे सरांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय चक्रनारायण साहेबांना। सन्माननीय रमेश तायडे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय शुभम तेलगोटे यांना। सन्माननीय शिरसाट सरांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करेन सन्माननीय नानवाला सरांना। सन्माननीय देवानंद गजबे साहेबांना मी विनंती करेन त्यांनी डॉक्टर गणेश बोरकर सरांचं स्वागत करावं। मिलिंद खंडेराव यांना मी विनंती करेन त्यांनी विचारमंचावर विराजमान सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राक्षसकर साहेबांचं स्वागत करावं। मित्रांनो, आज जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत आहोत तर ती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेली अशी ही जयंती ठिकठिकाणी साजरी होत आहे। आज सकाळी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क ह्या कॉलेजच्या वतीनं सुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली। स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपल्या आईकडून बाळकडू मिळालं, स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। अनेक लढाया केल्या, मुघलांवर लढाया करून
स्वराज्य स्थापन केलं तो स्वराज्याचा जो वारसा आहे तो आजपर्यंत आपल्यापर्यंत इथे आलेला आहे आणि हे स्वराज्य सुराज्यामध्ये कन्वर्ट करून ते पुढेसुद्धा कायम टिकून राहील याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे आणि ती समर्थपणे पुढे नेण्याचं काम आताच्या मावळ्यांच्या हाती हे आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक आक्रमणं परक्यांविरुद्ध केले, शत्रूविरुद्ध केले आणि हा लढा सातत्यानं कायम ठेवून जिद्दीनं, चिकाटीनं, परिश्रमानं, कार्यकुशलतेनं हे स्वराज्य टिकवून ठेवलं आणि तो वारसा पुढे दिला. आजच्या ह्या शिवजयंतीचं प्रास्ताविक करण्याकरता मी सन्माननीय अशोक इंगळे सरांना विनंती करेन. महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांची आज आपण जयंती साजरी करतो आहोत ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि ज्या ज्या लोकांनी मानवतेच्या कल्याणासाठी आपला देश झिजवला त्या सर्व महान व्यक्तींना त्रिवार वंदन. हो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक भारसाकळे सर, मंचकावर उपस्थित आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष रमेश तायडे साहेब, आपल्या जर्नलिझम अँड सोशल वर्क ह्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर बोरकर सर, पोलीसमधून विभागीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले राक्षसकर साहेब आणि विशेष अतिथी म्हणून प्राध्यापक रामदास शिरसाट सर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, आज थोडा आम्हाला उशीर झाला. सरांचा आज सत्कार होता मराठा संघामार्फत सहकार नगरात, त्यामुळं आम्ही तिथे अडकल्यामुळं आणि या ते कार्यक्रम मोठं शॉर्टमध्ये असते त्यांचा असं आम्ही आधी पाहिलं, पण तो आज मात्र तिथं अडकावं लागलं याच्यासाठी की सत्कार झाल्यानंतर सरांचं तिथे थोडक्यात त्यांचं मनोगतसुद्धा घेण्यात आलं आणि म्हणून तो कार्यक्रम लांबला आणि आम्हाला मग उशीर झाला. तर आज जे आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो आहोत तर ब्रिटिशानंतर म्हणजे ब्रिटिश असताना आणि मुघल साम्राज्य असताना शिवाजी महाराजांनी छोट्याशा सैनिक बळावर म्हणजे कमी लोकांच्या सहकार्याने सत्ता कशी हस्तगत करावी हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. गमिनी कावा ज्याला म्हणतात की कमी लोक असल्यावरही त्यांनी खूप कामं केले आणि आपली जनता ही त्याला स्वातंत्र्य लाभून दिलं त्या काळात. आणि शिवाजीचं राज्य असताना तिथे सगळ्या राज्यात धर्मनिरपेक्षता होती, तिथे जातपात पाळल्या जात नसे आणि त्यांचं जर कार्य आपण पाहिलं तर निश्चितच ते लोककल्याणाचं होतं. नुसतं एकच राज्य करणे हा उद्देश शिवाजी महाराजांचा नव्हता. तर शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा त्यावेळी सॉल्व केले, त्यांचा शेतसारा कमी केला, शेताला कुठेही म्हणजे त्याच्या पिकाला नुकसान होणार नाही अशा त्यांच्या सैन्यांना त्यांचे आदेश होते की बा पीक असलेल्या शेतातून तुम्ही जायचं नाही. लोककल्याणकारी राज्य जी कल्पना आज आपण लोकशाहीत म्हणतो आहोत ती कल्पना राबवण्याचे प्रयत्न
त्या काळात शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात केले. मावळ्यात सगळे सैन्य होते. आज जे आपण पाहतो आहोत की मुसलमान आणि हिंदूत भांडणं लावल्या जातात, तर शिवाजी महाराजांनी ते नाही केलं. शिवाजी महाराजाकडे मुस्लिम लोक हे त्यांच्या नौदल सैन्याचा प्रमुख शिवाजी महाराजाचा हा पठाण होता. जे जे लोक नीतिमत्ता, इमानदारी आणि त्याग करतात त्या सर्वांचा शिवाजी महाराजांनी सन्मान केला आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या काळात स्त्रियांना सुद्धा समान अधिकार दिले गेलेत, स्त्रियांचा सन्मान केला गेला आणि म्हणून त्यांचं राज्य हे रयतेचं राज्य म्हटलं जातं. सगळ्या बाबतीत म्हणजे मानवाच्या कल्याणाच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या शिवाजी महाराजांनी त्यावेळेस केल्यात. विशेष म्हणजे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान होतं. तर त्या अष्टप्रधानात सुद्धा त्यांचेच सुपुत्र संभाजीराजे यांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. आणि इतकंच नाही तर शिवाजी महाराजांनी या अष्टप्रधानात एक अशी समिती तयार केली होती की बुद्धाचं जे जे प्राचीन आहे ते सगळं शोधून काढण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक समिती तयार केली होती. परंतु गंमत अशी आहे की खरा इतिहास लोकांसमोर मांडला जात नाही. आणि म्हणून हे शिवाजी राजांनी केलेलं काम हे कोणी सांगतच नाही. कारण की हे सांगितलं तर बुद्ध मोठा होतो. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की शिकले सवरले लोक, एकदा मला आपले बाजीराव पाटील आठवतात. त्यांचं एक भाषण आठवते की ते इथून काहीतरी कामानिमित्त शेगावला जात होते. बाजीराव पाटील देवफी मानत नव्हते. तर ते रेल्वेत बसले असताना त्यांच्यासमोर एक माणूस होता. तो त्याच्या मुलाबाळांना घेऊन बसला होता. तो विचारायला लागला, त्यांना सांगायला लागला की म्हणे तुम्ही कोण आहात. तर यांनी सांगितलं मी साहित्यिक आहे, असं आहे तसं आहे. तर म्हणे मला विचारा ना मी कोण आहे. त्यांना विचारलं की म्हणे बा तू कोण आहे. तर त्यांनी सांगितलं मी केमिस्ट्रीचा प्राध्यापक आहे सिनियर कॉलेजला. तर हे विचारा म्हणे तुम्ही कुठं चालले. तर मग त्यांनी विचारलं म्हणे कुठं चालले बा तुम्ही. तर म्हणे मी शेगावला चाललो. तर ते मग कशासाठी चालले हे विचारा म्हणे. तर मग कशासाठी चालले हेही विचारलं. तर त्या प्राध्यापकांनी सांगितलं की शेगावच्या गजानन महाराजाच्या कृपेने मला मुलगा झाला आहे. हे कोण म्हणतं. MSc केमिस्ट्री शिकवणारा माणूस म्हणतो भारतातला. म्हणजे याच्या बुद्धिमत्तेची कदर करावीशी वाटते. किंवा इतकं शिकलेला माणूस, MSc झालेला प्राध्यापक असलेला माणूस हा गजानन महाराजा कृपेने त्याला मुलगा झाला हे सांगतो. हे किती हास्यास्पद गोष्ट आहे. त्याच्या बुद्धीची कदर येते. ज्या बुद्धाला जगातील 135 राष्ट्र डोक्यावर घेतात त्या बुद्धाचं नावसुद्धा या लोकांना घ्यायची लाज वाटते. ही आमची प्रगती आहे. आणि बुद्ध हे विज्ञानवादी आहेत म्हणूनच सगळ्यांनी स्वीकारले. संभाजीराजांनी जे पुस्तक लिहिलं त्यात ते वर्णन आहे. आणि शिवाजींनी सुद्धा त्याचे संशोधन व्हावं. कारण की महाराष्ट्रात बौद्धकालीन खूप गुफा आहेत. त्याचं संशोधन झालं पाहिजे म्हणून त्यांनी ती व्यवस्था केली होती. परंतु नंतर पेशव्यांनी आपलं काम केलं. हे भट नेहमीच आपली दलिंदरी फैलवत असतात. त्यांनी तेच काम केलं आणि त्यांचं ते मराठेशाही संपवली. तर आम्हाला शिवाजी महाराजाकडनं धर्मनिरपेक्ष कसं वागावं, स्त्रियांशी कसं वागावं आणि राज्यसत्ता करणाऱ्यांना शेतमजूर, शेती याची कशी काळजी घेतली पाहिजे हे शिकण्यासारखं आहे. म्हणून महाराजांचं चरित्र आम्ही आत्मसात केलं पाहिजे. त्यांचा मानसन्मान केला पाहिजे आणि त्यांना हे सगळं बाळकडू जिजाऊंनी त्यांना दिलं आहे. तर तो हा आदर्श आम्ही समोर ठेवून खरोखरच जर आजचे राज्यकर्ते जगले तर मला वाटतं आपला भारत हा सुजलाम सुफलाम व्हायला काही वेळ लागणार नाही. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि आपण ऐकलात त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर विचारमंचावर विराजमान सन्माननीय शिरसाट सरांना मी विनंती करेन त्यांनी आजच्या ह्या जयंती कार्यक्रम प्रसंगी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,
महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी वंदन करतो. आज शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जमलेले कार्यक्रमाला उपस्थित असलेले आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अध्यक्ष प्राध्यापक भारसाखळे सर, अशोकजी इंगळे, प्राध्यापक बोरकर सर, प्राचार्य राक्षस सर आणि रमेश ताळे सर आणि सर्व प्रतिष्ठित गावातील बंधू आणि भगिनींनो, शिवाजी महाराजाबद्दल बोलायचं. आज शिवाजी महाराजांची 396वी जयंती आहे, आपण साजरी करीत आहोत. माणूस थोर किंवा महापुरुष होतो तो त्याचं नाव जे गाजतं त्याच्यामागे कष्ट असतात, त्याचं खूप मोठं योगदान असतं. तसा माणूस मोठा होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, शिवाजी महाराज घ्या, यांनी खूप कष्ट सहन करावं लागले तेव्हाच ते मोठे झाले. तसंच नाव होत नाही. त्यासाठी त्याचा त्याग असतो. ते स्वतः घराची पर्वा नाही करत. त्यांच्यासमोर फक्त एक समाज असतो. समाज म्हणजे फक्त मानव समाज असतो. त्यासाठी म्हणूनच ते मोठे होतात. शिवाजी महाराज लहानपणापासून आणि माणूस मोठं बनवायला त्यांच्यावर संस्कारही एक चांगले हे महत्त्वाचे आहेत. शिवाजी महाराज लहान असताना त्यांच्या आईने त्यांचे संस्कार होते. बाबासाहेब त्यांच्या आई वडील यांचे मोठे संस्कार होते, म्हणूनच ते मोठे झाले. म्हणून प्रत्येक कुटुंबात संस्कार हे महत्त्वाचं आहे. आपल्या पाल्यावर संस्कार चांगले असणे हे महत्त्वाचे आहेत. ते त्याचं नाव करतात आणि तुमचं आपल्या परिवाराचं नाव मोठं करतात. शिवाजी महाराज बोलायचं ते बोलत तसे करत. एक वेळचा प्रसंग आहे की त्यांची आई शिवाजींना म्हणाला, मला हा कोंढाणा किल्ला पाहिजे, माझी इच्छा आहे, मला कोंढाणा. शिवाजी महाराजांनी तारीख दिली, या दिवशी या तिथीला तुम्हाला हा कोंढाणा तुम्हाला आम्ही अर्पण करणार आहोत. तो कोंढाणा सुरेभानजी राजपूत यांचा होता. तो एवढा बलाढ्य माणूस होता, एका तलवारीत 10 माणसं कापत होता, एवढा बलाढ्य माणूस होता. त्यांनी तारीख दिली आणि टाईम ठरला. तेवढ्याच वेळात तानाजी तिथं त्यांच्या मुलाची पत्रिका घेऊन आले. त्याच्या तानाजीच्या मुलांचं लग्न होतं. ते पत्रिका त्यांनी आईसाहेबांना दिली. शिवाजी विचार करत बसले. तानाजी पाहिलं तर काय झालं बाबा, अरे म्हणजे या दिवशी तर मी आईला तर हे दिलेलं आहे, तारीख हे शब्द दिला आहे की या दिवशी मी हा कोंढाणा तुम्हाला देईल. तानाजी मला ते काही असो, पण पहिले लग्नानंतर पहिले तुम्ही तारीख दिलेली हे महत्त्वाचे आहे, ते पहिले महत्त्वाचं. आणि त्या युद्धामध्ये तो कोंढाणा जिंकला, तानाजी वारले, तर गड आला म्हणून शिवाजी ते म्हण आहे. तर असे दिलेल्या शब्द पाळणारे लोक होते. हेच का. आणि मला आठवत सांगतात की जेव्हा बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह केला पाण्यासाठी, तेव्हा बाबासाहेबांचं पहिलं शब्द तिथं म्हणजे पहिलं जय भवानी जय शिवाजी म्हणतात, ते साहेबांनी तिथं दिलेलं हे पहिलं हे घोषवाक्य आहे. त्यानंतर बाकीचे दिलेले जय शिवाजी. अशा थोर पुरुषांना मी नमन करू माझे 2 शब्द. धन्यवाद सर. यानंतर विचारमंचावर विराजमान सन्माननीय राक्षसकर साहेबांना मी विनंती करेन. विचारमंचावर विराजमान सन्माननीय डॉक्टर गणेश बोरकर सरांना मी विनंती करेन, त्यांनीसुद्धा आजच्या दिनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या. हॅलो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. रयतेचा राजा म्हणून ज्याची ओळख होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. आजच्या या विचार मंचावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आणि या प्रतिष्ठानचे शिल्पकार आदरणीय प्राध्यापक मुकुंदजी भारसाखळे सर, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय इंगळे सर, कोषाध्यक्ष आदरणीय रमेश ताटे साहेब, प्राध्यापक आदरणीय शिरसाट सर,
त्यांचं नाव काय, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राक्षसकर साहेब आणि आदरणीय पी टी इंगळे साहेब, प्राचार्य नानवालाजी, मोर सर, समस्त उपस्थित बंधू आणि भगिनींनो, शिवजयंतीनिमित्त अख्ख्या महाराष्ट्रात पोवाड्यांचा गजर सुरू आहे आणि इतिहासाचं नावलौकिक केलेल्या या छत्रपतीचं नामस्मरण करत असताना ज्या लोकांनी शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला त्या लोकांच्या दावणीला मावळे बांधल्या गेलेत की काय असं वाटतं, आणि ज्यांनी राज्याभिषेक नाकारला ते आज राज्यकर्ते आहेत. आपण नेमकं कुठल्या कालखंडात आहोत याची अनुभूती आपल्याला आलेली असेल. विज्ञान युग म्हणून 2025मध्ये आपण शिक्षित लोक जगत असताना आपण किती नामर्द आहोत याचं उत्तम उदाहरण आहे. कारण की त्या काळात शिवरायांनी आपला पराक्रमाच्या माध्यमातून स्वराज्याची स्थापना केली. एक अत्यंत चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट, कुठल्याही प्रकारचे जातीभेद न करता त्यांनी तो इतिहास रचला आणि त्या शिवरायांची समाधी शोधून काढलेल्या ज्योतिबांच्या आठवण आपल्याला विसरता येणार नाही. पण अलीकडे जे लोक मनुवादाला प्रोत्साहन देतात, त्यांचं कौतुक करतात आणि आपल्या महात्म्यांना, आपल्या आदर्शांना शिवीगाळ करतात, अशा लोकांना पुरस्कार देऊन हे सरकार सन्मानित करते, तेव्हा विचार पडतो की या देशात शाहू फुले आंबेडकर विचारांना पायाखाली तुडवून मनुवादाचा जयजयकार करणाऱ्या लोकांना जर पुरस्कार दिला जात असेल तर आपली भूमिका काय असली पाहिजे. पण सुदैवाची गोष्ट अशी आहे की असंख्य जाती समुदायामध्ये या भारतात फक्त 2च समुदाय संघटित आहेत आणि या 2च समुदायाला मनुवादी लोक घाबरतात. त्यापैकी एक म्हणजे तथागतांच्या विचारांना मानणारे बौद्ध समुदाय आणि दुसरा शीख समुदाय. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येकाच्या रक्तात संघर्षाची ठिणगी पेटवून ठेवली आहे. पण आपल्यामध्ये विभाजन करणे, आपल्यामध्ये स्पर्धा निर्माण करणे, कुटुंबामध्ये वाद निर्माण करून मनुवादाचे समर्थक आपल्यावर राज्य करू पाहत आहेत. आणि आपण जर हातावर हात बसून बसलो आहेत तर जे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वप्न पाहिलं होतं, जे बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं आहेत, ज्या संकल्पनेतून राज्यघटना जन्माला आली, त्या कल्याणकारी राज्याची संकल्पनाला आपण मुठमाती देतो की काय असं वाटायला लागलं. छत्रपती शिवरायाच्या पराक्रमाबद्दलचे चित्रपट, मालिका बंद झाल्यात, पुस्तकं बंद झालेत आणि विकृत प्रकाशनाला सुरुवात झाली. न्यूज चॅनल म्हणा, दूरदर्शन म्हणा की कुठलेही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया म्हणा, आमच्या आदर्शांना कुठेतरी एका कोपऱ्यात टाकून चुकीचे आदर्श आमच्या लहान मुलांच्या डोक्यावर बिंबवण्याचं काम आज मोठ्या प्रमाणात होतं. तेव्हा पुस्तक वाचनाच्या संस्कृतीत जगणाऱ्या आम्ही लोकांनी पुन्हा शाहू फुले आंबेडकरांच्या पुस्तकांची देवाणघेवाण आणि भेट दिली पाहिजे असं मला वाटतं. आणि या आदर्शाचं चित्रीकरण, या आदर्शाचा प्रचार आणि प्रचार होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना याबद्दल माहिती झाली पाहिजे. कारण की चुकीचे आदर्श जर आपल्या मनावर बिंबवले गेलेत तर आपले जे आदर्श आहेत ते कुठेतरी लोप पावतील आणि एक चुकीचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर पुढच्या पिढीसमोर उभा राहील असं मला वाटतं. एक वैचारिक विचारमंच म्हणून प्रतिष्ठानकडे आपण पाहत असताना कोणत्याही कार्यक्रमामध्ये, आता प्राचार्य नानवाले साहेबांनी एक चांगली प्रथा सुरू केली होती पुस्तक म्हणून भेट देत असताना, तेव्हा विनंती अशी आहे की शाहू फुले आंबेडकरी विचारांच्या पुस्तकांची देवाणघेवाण आणि भेट म्हणून दिलीत आणि त्याचं सामूहिक वाचन
जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त होणं गरजेचं आहे. कारण की आता प्रसारमाध्यमांनी प्रिंट मीडिया आपल्या हातात राहिलेला नाही. त्यामुळे अशा वेळेस आपल्यालाच जागृत होणं गरजेचं आहे. सरतेशेवटी एवढंच सांगतोय, तथागत नेहमी सांगायचे, मी उपदेशक नाही आहे, मी फक्त तुम्हाला जागृत करण्याला आलो आहे. तुम्हाला जागृत करण्याचं काम माझं आहे. बाबासाहेबांनी घटना लिहिताना सामाजिक समतेचा विचार ठेवून प्रत्येक शब्द लिहिला आणि म्हणून त्या घटनेचा आदर अख्ख्या भारत नाही तर अख्ख्या विश्वात होतो. अशा विचारांना जन्म देणारी आदर्श चिरकाल टिकून ठेवण्यासाठीची भूमिका आपली आहे असं मला वाटतं. या ठिकाणी आपण अत्यंत कमी वेळेत चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल आपलं कौतुक, अभिनंदन. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भीम. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा खूप गौरव केला जातो, यांचा उदो केला जातो. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, आता सध्याचं जे वातावरण देशामध्ये आहे त्या वातावरणाला घेऊन प्रत्येकजण चिंतित आहे. आपल्या भाषणामधून, लिखाणामधून ही चिंता व्यक्त केली जाते. पण नेमकं आपण काय केलं पाहिजे, कशासाठी केलं पाहिजे ह्याचा प्रचार प्रसार काही कुठे केला जात असल्याचं दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय बुद्धिचातुर्यानं व्यूहरचना करून स्वराज्याची स्थापना केली. तलवारीच्या जोरावर त्यांनी शत्रूचा पराभव करून सुराज्य निर्माण केलं, स्वराज्य स्थापन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखणीच्या आधारावर, विचारधनाच्या आधारावर, घेतलेल्या शिक्षणाच्या आधारावर अनेक क्रांत्या केल्या. त्यांच्या भाषणांमधून लोकांना प्रेरित करून, त्या प्रकारची व्यूहरचना करून समानता, हक्क, अधिकार हे आपल्याला मिळवून दिले. मग ही गोष्ट जर आपल्याला माहीत आहे, आपण वाचतो, आपल्याला लोक सांगतात, आपण ऐकतो, मग आता सध्या आपली जी पिढी आहे ती जयंतीला फक्त ढोल ताशावर, डीजेवर नाचताना आपल्याला दिसते आहे. जयंती कार्यक्रमाला मनोरंजनाचे कार्यक्रम सातत्यानं घेतल्याचं आपण पाहतो. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतात. मग जी काही क्रांती झाली ती काही ढोल ताशावर नाचून झालेली नाही किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांनी केलेली नाही. मग असं असताना आपण आता फक्त भाषणांद्वारे किंवा लेखनाद्वारे जर परत सुराज्य स्थापन करण्याचा जर संकल्प आपला असेल तर ते मात्र शक्य होणार नाही. ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जी काही क्रांती झालेली आहे ती मनगटाच्या जोरावर झालेली आहे, लेखणीच्या जोरावर झालेली आहे, वैचारिक क्रांती झालेली आहे. आणि तेच काम आपण जर आताही सुरू ठेवलं, तो वसा जर आपण जोपासला तर अन्याय, अत्याचार, ज्या काही गोष्टी आता ह्या होऊ घातलेल्या आहेत ह्या कमी व्हायला काही वेळ लागणार नाही. ह्यानंतर पुढील वक्ते विचारमंचावर विराजमान सन्माननीय रमेश तायडे साहेबांना मी विनंती करेन, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, आज ज्यांची जयंती आहे ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, शाहू महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, गाडगे महाराज, अण्णाभाऊ साठे, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवारवंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं आज या भव्य बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या या प्रतिष्ठानचे शिल्पकार, साप्ताहिक समाज न्यायपत्राचे मुख्य संपादक, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष आणि या प्रतिष्ठाननी ज्या कंपनी निर्माण केल्या त्या सगळ्यांचे प्रमुख आदरणीय भारसागळे सर, प्रमुख पाहुणे म्हणून या संस्थेचे सचिव मान्य अशोक इंगळे सर,
माजी प्राचार्य व सध्या संत रोहिदास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गणेश बोरकर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य राक्षसकर साहेब, प्राध्यापक रामदासजी शिरसाट सर, माजी पोलीस अधिकारी PT इंगळे साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझमचे प्राचार्य नानवाला सर, व्यवस्थापक तुषारजी खंडेराव, चक्रनाथ साहेब, गवळी साहेब, मोहोळ साहेब, अवचार साहेब आणि सर्वच या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी, कर्मचारी आणि सामाजिक सेवा करणारे या सर्वांचं मी या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात चालू आहे, संपन्न होत आहे आणि मला खरंच त्याचा आनंद आहे. कारण या देशाचा इतिहास जर आपण बघितला तर हा संपूर्ण देश बौद्ध देश होता. पूर्वी या देशात तुम्ही कुठेही उत्खनन करा, तुम्हाला बुद्धाच्या मूर्ती दिसतील. कालांतरानं या ठिकाणी अनेक आक्रमणं झाली आणि त्या आक्रमणामध्ये आता शिवाजी महाराजांचा जसा इतिहास आहे की तेव्हा काही छोटे छोटे राज्य, आता जसा भारत देश अखंड आहे तेव्हा छोटे छोटे राज्य होते. काही मुस्लिम राज्य होते, आपले शिवाजी राजे होते आणि हे आपसामध्ये आपापले राज्य जिंकण्यासाठी हे लढाया करत होते. असा हा इतिहास आहे. आणि शिवाजी महाराज 16 वर्षाचे असताना जे त्यांनी गड जिंकले, कारण मातोश्री त्यांच्या राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांना युद्धामध्ये रणनीती करण्यामध्ये शैक्षणिक त्यांना जे नाविन्यपूर्ण शिक्षण दिलं, त्यामुळे शिवाजी महाराज आज संपूर्ण भारताचे दैवत ठरले. आणि आपल्याला माहीत आहे की शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे, मी सकाळी बोललो की या राज्याभिषेकाला फार मोठ्या प्रमाणात विरोध झाला. कारण शिवाजी महाराज हे शूद्र आहेत. कारण या देशावर पेशवाई म्हणजे ब्राह्मणांचं राज्य होतं आणि ब्राह्मणांनी या देशातल्या तमाम जे बहुजन आहेत, जे शूद्र आहेत, त्यांनी वर्णव्यवस्था निर्माण केल्या. क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण, शूद्र आणि हे सगळे वरिष्ठ असतानासुद्धा ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य तरी भेदाभेद ते करत होते. आणि आणि याच्यामध्ये शाहू महाराजांचं मला तुम्हाला उल्लेखनीय कार्य सांगायला लागेल की शाहू महाराजांनी पेशवाई चालू दिली नाही. तुम्हाला सांगतो, जिथं जिथं त्यांनी अन्याय केले त्यांना फोडून काढलं, तुम्हाला सांगतो. परंतु शिवाजी महाराज हे उच्च विचाराचे असल्यामुळे त्यांनी कठोर शिक्षा दिली नाही. कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी प्रखर विरोध जेव्हा झाला तेव्हा गागा भट्टाच्या पुरोहिताला त्या ठिकाणी बोलावण्यात आलं आणि त्या पुरोहितानं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तर केला, पण या मूर्ख पुरोहितांनी शिवाजी महाराजांचा तुम्ही राज्याभिषेक केला म्हणून त्या गागा भट्टाला शाप दिला की तू संडासात पडून मरशील. हा सगळा इतिहास आहे, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून शिवाजी राजे हे फार महान नेते राजे आहेत, या सगळ्या समाजाचे नेते आहेत. त्यांच्यामध्ये आता जो या राज्यकर्ते जे काही चालू आहे या देशामध्ये, मुस्लिम हिंदू हा भेद नव्हता. कारण शिवाजी महाराजांचा जर आपण अभ्यास केला तर सगळे प्रमुख हे मुस्लिम होते आणि प्रामाणिक होते. सगळ्या लढाया ह्या मुस्लिम आणि शिवाजी महाराजांनी मिळून लढल्या. हे आता अकबर आहेत, औरंगजेब आहेत, हे तेव्हा राजे होते. त्यांचं वैर काही नव्हतं, हे राज्याचं वैर होतं, जातीचं वैर नव्हतं. परंतु आताची राज्यसत्ता हे जातीमध्ये वैर निर्माण करत आहे, हिंदू मुस्लिमामध्ये वैर चालू आहे आणि सत्य इतिहास लपवत आहेत. आज खरंच आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचं या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे. कारण महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी उकरून काढली. जर महात्मा फुलेंनी शोध घेतला नसता तर या देशाला शिवाजी महाराज होऊन गेले हे सुद्धा कळलेलं नसतं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला, शिवाजी महाराजांचा गुणगौरव केला, त्यांच्या कार्याची महती दिली. 18 पगड जातींना सोबत घेऊन होते, हे सगळे या जगाला दाखवून दिलं. पण या देशामध्ये जे मनुस्मृती होती, या मनुस्मृतीनं ज्या 97% लोकांवर जो अन्याय केला आणि आजही सुरू आहे. कारण मनूचे पिलावळं एवढे वळवळ करून राहिलेले आहेत
की ते विज्ञानावर काहीच बोलत नाही. विज्ञानवाद त्यांना मान्य नाही. त्यांना वर्णवाद माहीत आहे, जातीवाद माहीत आहे, विषमता माहीत आहे. म्हणून या वर्णवादी या मनुवाद्यांचे तोंड ठेचण्यासाठी खरा इतिहास आपल्याला माहीत होणं खूप गरजेचं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. मी या ठिकाणी तुम्हाला सर्व शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. सकाळी आपल्या महाविद्यालयाचा कार्यक्रम झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जनरल सोशल वर्क. विद्यार्थिनींनी खूप अभ्यास करून आल्या, फार चांगले मतं मांडले. त्या ठिकाणी त्यांचा आपण प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कारसुद्धा केला. मला खूप आनंद झाला की त्यांनी अभ्यास केला, कारण अभ्यासाशिवाय तुम्ही बोलूच शकत नाही. तर सगळ्या विद्यार्थ्यांनी इथं समता, बंधुत्व, न्याय आणि संविधान यानुसार आपलं जे वर्तन करावं, शिक्षण घ्यावं आणि समाज जागृतीसाठी प्रयत्न करावे. हेच मी शिवाजी महाराजांच्या जयंती त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. उपस्थित कोणाला जर आपले विचार शिवजयंतीबद्दल व्यक्त करायचे असतील त्यांनी कृपया समोर यावं. हां, ये. धम्म संस्कार वर्गाचा विद्यार्थी आर्यन भगत हा आजच्या शिवजयंती दिनाबद्दल आपले विचार इथे व्यक्त करेल. इवन विश्वाला शांतीचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, even is the sword in everyone's is the of establishing a government. With this beautiful thought, I will start my speech. The founder of Pradishan is Dr. Mukunda Basakle sir. The secretary of Pradishan is respected Ashok Ingle sir. The treasurer of Pradishan is respected Ramesh Tare sir. Today we are gathering here for the great leader of Maratha Empire, Chhatrapati Shivaji Maharaj, for anniversary. Chhatrapati Shivaji Maharaj was born on 19th of February 1630 on Shivneri Fort. His father name was Shahaji Maluji Bhosle and mother name was Jizabai Shahaji Raje Bhosle. He had two brothers named Sambhaji Raje Bhosle and Venkoji Raje Bhosle. His uncle name was Dadaji Kondev, who had taught him sword fighting, horse riding and gorilla tactics. And his mother's name was he is the great leader of Maratha Empire. His mother also encouraged him to take the oath of Swaraj. He took oath of Swaraj in Rajeshwar temple and won the first fort named Torna from Adil Shah, who had captured the Torna. His kingdom was of love and humanity and honesty.
संस्कार वर्गाचा विद्यार्थी आर्यन भगत जो 5व्या वर्गामध्ये आहे, त्यांनी अतिशय अस्खलितपणे त्याचे विचार इंग्रजीमध्ये इथे मांडलेत न अडखडता. मी विनंती करेन आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सरांना आर्यनचं त्यांनी पुष्प देऊन स्वागत करावं, अभिनंदन करावं. आणखी कोणाला आपले विचार व्यक्त करायचे असेल कृपया त्यांनी यावं. बिमलताई बेलखेडे ह्या आपले विचार व्यक्त करतील. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मी अभिवादन करते. आणि इथं बसलेले प्रमुख पाहुणे रमेशजी तायडे साहेब आणि प्राचार्य डॉक्टर भारसाकडे सर, तसेच डॉक्टर बोरकर सर आणि इथं बसलेली उपासक आणि उपासिका. मला एवढंच सांगायचं आहे की शूद्र पूर्वी कोण होते हे तुम्ही पुस्तक सर्व महिलांनी वाचून घ्या. मी तर वाचलेलंच आहे. त्यातनी सर्व जाती धर्माविषयी आणि कोणाचा जन्म कुठून झाला आणि काय झाला, ब्राह्मण आहे तर या ब्राह्मणाचा लेख कुठंच नाही, कोणाच इतिहासात नाही. भीमाबाईचं पुस्तक वाचलेलं आहे, रमाबाईचं वाचलेलं आहे आणि संविधान पण एवढं मोठं मी स्वतः वाचलेलं आहे. तर त्याच्यामधून माणसाला सर्व अनुभव मिळतात. पण महिलांनी जर एवढे जर पुस्तकं वाचले ना तर खरोखरच आज त्यांची सुधारणा होते. त्यांची तर होतेच होते, पण आपल्या घरादाराची सुद्धा होते, मुलाबाळाची होते. मला एवढंच बोलायचं आहे आणि माझे 2 शब्द मी बंद करत आहे. मी एक गीत म्हणत आहे. धन्यवाद ताई. सन्माननीय आशाताई अहिरे मॅडम ह्या आजच्या शिवजयंती कार्यक्रमाला इथे उपस्थित झालेल्या आहेत. त्या भारतीय बौद्ध महासभा महिला सेलच्या अध्यक्षसुद्धा राहिलेल्या आहेत. सन्मान्य राहुलजी अहिरे साहेब यांच्या त्या पत्नी आहेत. तर मी विचारमंचाला विनंती करेन की अहिरेताईंचं त्यांनी पुष्प देऊन स्वागत करावं. तर यांची जी लोककल्याणाची चळवळ आहे त्या चळवळीमध्ये अहिरे साहेब, अहिरेताई यांनी स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. अतिशय चांगलं काम सामाजिकदृष्ट्या त्यांचं सुरू आहे. मी सन्माननीय अहिरेताईंना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. पूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांची जयंती असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना मी अभिवादन करते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय भारसाकडे साहेब, त्याचप्रमाणे रमेशजी तायडे साहेब, बोरकर साहेब, इंगळे साहेब आणि उपस्थित असलेला सर्व सन्माननीय मंच, सर्वांना मी जय भीम करते. आजच्या दिनी खरोखर सर्वत्र शिवाजी महाराजाची जयंती ही साजरी व्हायला पाहिजे. कारण की शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये खूप चांगलं असं कार्य केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे महिलांचा सन्मान. आजची परिस्थिती पाहता, महिलांवर पाहता आपण की अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत आणि कुठेही त्या अत्याचाराला म्हणजे न्याय मिळत नाही आहे. लहान लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होत आहेत. अशा आजच्या काळामध्ये कुठेही आपल्याला संरक्षण नाही. आणि खूप चांगलं असं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्याला मी वंदन करते आणि आजच्या दिनी शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी शुभेच्छा देते आणि इथेच माझे 2 शब्द संपवते. जय भीम. धन्यवाद ताई. ह्यानंतर सन्माननीय मिलन इंगळे हे आपले विचार व्यक्त करतील. सर्वप्रथम आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, त्यानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रथम अभिवादन, वंदन, नमन. मंचावर उपस्थित आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक प्राध्यापक मुकुंदजी भारसाकडे सर, तसेच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे सर, तसेच आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे सचिव सन्माननीय अशोक इंगळे सर, तसेच
आपल्या जवळचे प्राध्यापक डॉक्टर गणेश बोरकर सर आणि उपस्थित तसेच आपले सन्माननीय मंडळी, तसेच आपले उपस्थित आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्नलिझम अँड कॉलेज, जर्नलिझम अँड सोशल वर्क या कॉलेजचे प्राचार्य प्राचार्य एच बी नानवाल सर, तसेच आपले तुषार सर, तसेच आपले सगळे धम्मदाते सुद्धा उपस्थित आहेत. तसेच आपल्या कॉलेजचे मा अनुसया नर्सिंग स्कूल या कॉलेजचे विद्यार्थिनी, तसेच सोशल वर्कचे विद्यार्थीसुद्धा, बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, आपण आज या ठिकाणी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेमध्ये जो हॉल आहे, हा जो हॉल आहे बुद्ध धम्म संस्कार, या संस्कारमध्ये आपण आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. तर आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा शिवनेरी या ठिकाणी झाला. त्यावरून त्यांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. आपण शिवबासुद्धा म्हणतो, शिवाजी महाराजसुद्धा म्हणतो आणि शिवरायसुद्धा म्हणतो. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी जसं त्यांना समजलं की माझं स्वराज्य कुठे आहे, माझं राज्य कुठे आहे, हे त्यांना जाणवलं. आणि त्यांच्या आई जिजा माता त्या त्यांच्या गुरु. आई हा पहिला गुरु असतो. आईने सुद्धा चांगले संस्कार दिले आणि त्यावरूनच आपल्या लक्षात येते की इतक्या कमी वयामध्ये सुद्धा या मुलाने वयाच्या 15व्या वर्षी एक प्रतिज्ञा घेतली किंवा शपथ घेतली की मी माझं साम्राज्य तयार करेल, माझं स्वराज्य तयार करेल. आणि जसजसे दिवस समोर गेले त्यांनी एक एक गड किल्ले जिंकले. असे जवळपास 307 गड किल्ले जिंकले आणि शक्यतो म्हणजे जवळपास 370 हे गड किल्ले जिंकलेले आहेत. म्हणजे 19 फेब्रुवारी 1630ला त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं निधन 1680ला झालेलं आहे. त्यांचा राज्याभिषेक हा 1674ला झालेला आहे. आणि आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की राज्याभिषेक कसा झाला. त्यावेळेस त्यांचं म्हणजे अपमान झाला, त्यावेळेस ती परिस्थिती होती. पण जसं म्हणजे समजलं की आपण आपला स्वाभिमान गमवायला नाही पाहिजे, त्यासाठीच हे शिवाजी महाराजांचं कार्य आहे. आणि त्याचंच प्रतिबिंब आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासातून, यांच्या लेखणीमधून, यांच्या संविधानामधून हे दिसते की आपण आपला स्वाभिमान हा कायम ठेवला पाहिजे. ज्या व्यक्तीचा, ज्या समाजाचा, ज्या कुटुंबाचा, ज्या राष्ट्राचा हा स्वाभिमान नसतो तो देश हा गुलाम बनतो. हे सुद्धा आपण यामधून लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांचे बंधू संभाजीराजे, त्यांचा शिवाजी महाराजांच्या पत्न्या म्हणजे त्यांना 8 पत्नी होत्या. त्यावेळेस ती परिस्थिती किंवा तसं वातावरण होतं. ठीक आहे, या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक भारसागळे सरांना मी विनंती करेन त्यांनी आम्हास मार्गदर्शन करावं. तुषार कुमारने काही न म्हणता लगेच पटकन नाव घेतलं, म्हणजे नाहीतर म्हटलं ते म्हणजे याचा अर्थ गडबड झालेली दिसते. नाहीतर त्यांचे 2-4 मिनटं असतात त्याच्यात. तर ते त्यांचे जे 2-4 मिनटं आहेत तेच घेतो मी.
महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, शिवाजी महाराज, माता जिजाऊ, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, संत गाडगेबाबा यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या कार्यक्रमाच्या विचारमंचावर विराजमान सन्माननीय अशोक इंगडे सर, रमेश तायडे साहेब, सन्माननीय राक्षसकर साहेब, सन्माननीय प्राध्यापक शिरसाट सर, कार्यक्रमाला उपस्थित आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानवाला सर, PT इंगडे साहेब, सन्माननीय दांडे सर, आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर पतसंस्थेचे मॅनेजर सन्माननीय चक्रनारायण साहेब, उल्हासजी मोहोळ साहेब, आपल्या प्रतिष्ठानचे व्यवस्थापक सन्माननीय तुषार खंडेराव सर, सन्माननीय अवचार साहेब, गजबे साहेब, प्रतिष्ठानचे फील्ड ऑफिसर महेश कुमार तायडे, फील्ड ऑफिसर अमोल कुमार इंगडे, त्याचबरोबर सर्व सन्माननीय कर्मचारी, आपल्या ऐतिहासिक मानुसया नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, आपल्या कर्मचारी महाविद्यालयाचे इंगोले मॅडम, या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या अहिरेताई, दामोदरताई आणि आज ज्यांचं गाणं झालं नाही त्या इंगडेताई. गाणं म्हणायचं असेल तर वेळ आहे. त्याचबरोबर आपले सर्व कर्मचारी माझे आणि विशेषतः भगत, आर्यन भगत, तुमचा मुलगा आहे का? हां. पुन्हा धम्मसंस्कार वर्गाच्या असणाऱ्या शिक्षिका भगतताई आणि त्यांचा चिरंजीव, त्याचबरोबर बेलखेडेताई आणि माझ्या मित्रांनो, गवई साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष उल्लेख प्राध्यापक डॉक्टर माजी प्राचार्य डॉक्टर गणेश बोरकर सर, प्राध्यापक डॉक्टर गणेश बोरकर सरांना 1 तासाचा कालावधी काढून मी आणलेला आहे. तर यानंतर 1 तास जो आहे तो त्यांना विनंती की 1 तासाचे यानंतर 3 तासात रूपांतर करू. अत्यंत महत्त्वाची मंडळी त्यांच्याकडे येत आहेत. सन्माननीय PT इंगळे साहेबांचं या ठिकाणी संभाषण व्हायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी देखील मला वेळ दिला. आभार करतील म्हणतात ते. माझ्या मित्रांनो, शिवाजी महाराजांची आजची जयंती, शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो विचार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये त्या ठिकाणी मांडलेला आहे. शिवाजी महाराजांची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीच्या आधारे आपलं भारतीय संविधान हे तयार झालेलं आहे, हे कोणीही अभ्यासक मान्य करेल. शिवाजी महाराजांची विचारांची जी पाझरण आहे ती राजर्षी शाहू महाराजापर्यंत आलेली आपणाला दिसते आहे. प्रामुख्यानं आपणाला या ठिकाणी उल्लेख करण्यात आला, आता मिलिंद इंगडे वगैरे ज्यांनी जे विचार मांडले, मिलन इंगडे, तर कितीतरी गड किल्ले जिंकलेले आहेत शिवाजी महाराजांनी.
तुम्ही संशोधन करून जर विचार केला की हे गड किल्ले कोणी बांधले, तर आपणाला स्पष्टपणे दिसेल की तुम्हाला अभ्यास करत करत सम्राट अशोकापर्यंत जावं लागणार आहे. आणि म्हणून जर शिवाजी महाराजांना जास्त आयुष्य मिळालं असतं तर काय झालं असतं याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. खूप मोठ्या मुश्किलीनं त्यांना 49.5 वर्षे मिळालेले आहेत. आता कोणी 50 म्हणते वगैरे वगैरे. पण मुद्दा असा आहे की जर तसं झालं असतं तर काय झालं असतं, असं झालं असतं तर काय झालं असतं. परंतु कोणताही इतिहास जर तुम्हाला लिंकअप करायचा असेल तर त्या इतिहासाचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि म्हणून सम्राट अशोकांनी तथागत बुद्धाचा विचार या देशामध्येच नव्हे तर जगामध्ये रुजवलेला आहे. सम्राट अशोक, ते सम्राट जे नाव आहे म्हणजे भारताच्या पलीकडे देखील ज्यांचं साम्राज्य गेलेलं आहे, या जगातील सगळ्यात मोठा राजा म्हणून सम्राट अशोकांचं नाव घेतलं जातं. आणि म्हणून सम्राट अशोकांनी लढाया केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. हे एक प्रकारे पाषाणहृदयी काम आहे. हे मानवतेच्या विरुद्ध काम आहे. मानवता रुजवणुकीचं काम, माणसांच्या कत्तली करून राज्य प्रस्थापित करणे, याला काही मानवतावाद म्हणत नाही. माणसांची कत्तल करून राज्य प्रस्थापित करणे तर हे हिंसेचं काम आहे. तथागत बुद्ध हिंसेला मान्यता देत नाहीत, मानवतेला किंमत देतात. शब्दांनी माणूस जागला पाहिजे, शब्दांनी माणूस बदलला पाहिजे. ज्यांचे शब्द अपुरे पडतात ते तलवारी चालवतात. काल परवाची गोष्ट सन्माननीय बोरकर सरांनी, आम्ही काल बसलेले असताना दीक्षाभूमीवर एक भिक्षू महिलेच्या अंगावर जातो, पुरुषांच्या अंगावर जातो. तर बुद्ध अनुयायी भिक्षू होऊ शकत नाही. असा भिक्षू बुद्ध अनुयायी नाही होऊ शकत. आणि म्हणून मनुष्याकडे जर एवढी शब्दरचना असली पाहिजे की जेणेकरून मनुष्य बदलला पाहिजे, तो विचार करायला प्रवृत्त झाला पाहिजे. तर आपण तर भिक्षूची गोष्ट करून राहिलो. भिक्षूंच्या बोलण्यानं, चालण्यानं, वागण्यानं मनुष्य मात्र बदलला पाहिजे. आणि म्हणून देशामध्ये शेकडो राजे होऊन गेलेले आहेत. हा खंडित भारत होता. जिकडे तिकडे राज्यांचं असणारं राजे लोकांचं प्राबल्य, राजे लोकांचं प्राबल्य म्हणजेच हिंसेचं प्राबल्य. आता त्या वेळेची परिस्थिती होती ती. त्या वेळेस असणाऱ्या बुद्धिमत्तेचा अभाव होता तो, वैचारिक प्रगल्भतेचा अभाव होता तो. आणि म्हणून जर शिवाजी महाराजांना कोणी एखादा विद्वान त्यांच्या दरबारी त्यांच्या असणाऱ्या सल्लागार मंडळामध्ये तथागत बुद्धाचा विचार मांडणारा जर कोणी असता तर 100% शिवाजी महाराज वैचारिकतेचे धनी होते. जिजाबाई
त्यांची वैचारिकता प्रगल्भ होती. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी जे जे राज्य प्रस्थापित केलेले आहेत, जे जे किल्ले जिंकलेले आहेत, ज्या लढाया केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब हे मानवतेचंही पडलेलं दिसतं. तसं मी म्हटलं आहे की संविधानामध्ये शिवाजी महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला हे आपणाला दिसेल. सर्वधर्म समभाव, सेक्युलरिझम. आता इंगळे सरांनी, तायडे सरांनी, बोरकर सरांनी जे विचार मांडले त्याच्यामध्ये कुठेही शिवाजी महाराज इम्बॅलन्स झालेले दिसत नाहीत. त्यांच्या विचारामधून हे आपल्याला दिसेल की शिवाजी महाराज असंतुलित विचारांचे नव्हते. आणि अशा राजाच्या जवळ जर तथागत बुद्धाचा विचार केला असता तर सम्राट अशोक पहिले झाले असते आणि दुसरे सम्राट अशोक किंवा सम्राट शिवाजी हे आपल्याला दिसले असते. माझ्या मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्वान जर त्या ठिकाणी त्यांच्या दरबारात असता तर देशाचं चित्र जे आहे ना ते 1630 ते 1650च्या दरम्यानच हा खंडित भारत, अखंड भारत, स्वतंत्र भारत आपल्याला दिसला असता. परंतु तरीही स्वराज्याची असणारी संकल्पना, आपलं राज्य असलं पाहिजे. आता आपलं राज्य असलं पाहिजे म्हणजे का मोठेपणाचं राज्य असलं पाहिजे का, मी राजा असलो पाहिजे असं नाही आहे. आता मिलन कुमारने सांगितलं की 1674ला त्यांचा राज्याभिषेक झाला. म्हणजे या समाजव्यवस्थेनं केवळ त्यांच्या निधनाच्या 6 वर्ष अगोदर राज्याभिषेक केला त्याचा. म्हणजे शिवाजी महाराजांना देखील किती अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागलं. त्याचं काही तर वाटलं पाहिजे या समाजव्यवस्थेला. बोरकर सरांनी आपले विचार मांडताना वास्तविक जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. कशासाठी आपण शिवाजीची जयंती साजरी करतो? शिवाजी महाराजांची जयंती फक्त काय उदो करायला आपण थोडी साजरी करतो. त्याच्यातून काय घेतो आपण? आपण सांगतो की स्त्रियांना खूप मान सन्मान असायचा. आपण सांगतो, इंगळे सरांनी वगैरे सांगितलं आहे की मुसलमान जे आहेत ते त्यांच्या दरबारामध्ये होते, सल्लागार मंडळामध्ये होते. त्याच्यातून काय घेऊन राहिलो आपण? म्हणजे शिवाजी महाराजांना या प्रतिगाम्यांनी जे डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी आणलेलं आहे ते मान्य नव्हतं. विषमतावाद मान्य नव्हता, समतावाद मान्य होता, सगळे समान आहेत हे मान्य होतं. बोरकर सरांनी हा देखील मुद्दा मांडला आहे की मग आज तर तुमच्यावर 3% लोकांचं प्रतिगाम्यांचं राज्य आहे. काय शिवाजी महाराजांची जयंती आणि उदो साजरा करताय आपण? तुम्हाला जाती जातीत आणि धर्माधर्मात गुंतून ठेवण्याचं काम देशातला प्रतिगामी करतो आहे. कुठे गेला आपला शिवाजी महाराज? जय भवानी जय शिवाजी, वा. कुठे आहे तुमची भवानी? प्रतिगाम्यांना बदलवण्याची ताकद, 3% बदलवण्याची ताकद जर असणाऱ्या बहुजन समाजामध्ये नाही, तेली, माळी, कोळी, वंजारी, लभानी, कुणबी, देशमुख, मराठा, लोहार, सुतार, धनगर, कुंभार, सोनार या लोकांमध्ये जर नाही तर काय शिवाजी महाराजांचं काय अनुकरण करायचं? शिवाजी महाराज तर होतेच रणशूर. म्हणून या देशातल्या बहुजनांनी त्याचा विचार केला पाहिजे. ब्राह्मण्यग्रस्त प्रतिगामी लोक देखील माणसं आहेत ना, ते बदलले पाहिजे. ते माणसंच आहेत, त्यांना बदलवण्याची ताकद तथागत बुद्धांनी ठेवली.
पुन्हा बहुजन समाजाला घुमवण्याचं काम या देशातल्या असणाऱ्या ब्राह्मण्यग्रस्तांनी केलं. म्हणजे तथागत बुद्धांचा विचार हळूहळू जसा लोप पावला, बहुजन समाज हा प्रतिगाम्यांच्या असणाऱ्या त्या गळाला लागला. पुन्हा त्यांच्या असणाऱ्या विषारी नाग जो आहे तो विषारीच राहणार आहे, त्याच्यावर नजरच ठेवावं लागणार आहे ना तुम्हाला. एखाद्याला 20-25 वर्षाची जेलमध्ये सजा झाल्यावर तो बाहेर आल्यानंतर त्याच्यापासून लोक सावधच राहतात ना. आणि सावध नाही राहिले तर तुम्ही त्याच्या असणाऱ्या कळपामध्ये गेले म्हणून समजायचे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जो विचार या देशामध्ये रुजवला स्वराज्याच्या असणाऱ्या संकल्पनेमध्ये, तो विचार बहुजनांनी अंगीकारला पाहिजे ना. का फक्त कळप तयार करायचा, गनिमी कावा करायचा तेवढंच शिकलंय का शिवाजी महाराजांकडून? गनिमी कावा, राजकारणातला गनिमी कावा का जमत नाही? शिवाजी महाराजासारखा औरंगजेबाला रस्ता दाखवणारा गनिमी कावा का दिसत नाही आपल्याला? तलवारीनं गनिमी कावा बंद झाला. वैचारिकतेनं चांगल्या गोष्टीसाठी गनिमी कावा केला पाहिजे ना. तो चपलकपणा असला पाहिजे ना. कबड्डीच्या गेममध्ये कौशल्य आणि गनिमी कावा करूनच टीम जिंकता येते ना. कुठलाही गेम घ्या मग तो. मग हे शिवाजी महाराजांचं असणारं तंत्र या देशातला बहुजन समाज विसरला. मग तो मराठा असेल, तो कुणबी असेल, मराठा साम्राज्य म्हणजे काय? हे सगळ्यांचं साम्राज्य. आणि त्यामुळे माझ्या मित्रांनो, शिवाजी महाराजांची वैचारिकता जी आहे ती अंगीकारली पाहिजे, ती जोपासली पाहिजे. हळूहळू आपल्या विचारानं, आपल्या ज्ञानानं, कौशल्यानं, अभ्यासानं माणसाला बदलवता आलं पाहिजे. अनिष्ट माणसाला इष्टतेच्या मार्गावर आणता आलं पाहिजे. या देशातला ब्राह्मण आणि ब्राह्मण्यग्रस्त जो आहे तो बदलण्याची ताकद शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या विचारसरणीमध्ये आहे. राजर्षी शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या विचारांच्या आधारावर असणारे प्रतिगामी लोक हद्दपार केले. ते बदलतात ना. ते म्हणतात बदलवणारच नाही, तुम्हीच आमचे गुलाम होता, तर मग आम्हाला कशाला बदलायचा? तुम्ही गुलाम व्हायला तयारच आहा ना. आणि गुलाम ज्याप्रमाणे एखाद्याला नशा असते ना, त्या नशेत माणूस जातो. तो मग दारुड्या असेल, तो वेगळ्या प्रकारच्या नशा करणारा असेल, तर त्याला नशे वाचून करमत नाही. तर या देशातल्या बहुजनांना प्रतिगाम्यांची गुलामी स्वीकारणं ही नशा झालेली आहे. ते गुलाम बनण्यात त्यांना खूप आनंद आहे. काही करा, मला गुलामच बनवा, मी तुमचा मालक नाही होऊ शकत. तुम्ही मोठेच, तुमच्या चरणाशीच बसू द्या. तुम्ही कितीही नीतिभ्रष्ट, पण तुम्ही श्रेष्ठच. काय म्हण पाडली देशामध्ये, याची थोडीशी शरम नाही वाटत ना? ब्राह्मण असे किती नीतिभ्रष्ट तरी तो असे श्रेष्ठ. हे स्वीकारतात. अशा प्रसंगी तर शिवाजी महाराज आठवा, शिवाजी महाराजाची तलवार आठवा. जिजाबाईंनी किती त्रास सहन केला, शिरसाट सरांनी किती सुंदर सांगितलं, परिश्रम घ्यायचा नाही मला मोठंच म्हणा, त्याग करायचं नाही मला मोठंच म्हणा, कष्ट उपसायचेच नाही मला मोठंच म्हणा. अशानं मोठं होते का माणूस? आणि म्हणून विचार हे बदलवता आले पाहिजे. आणि आपण विचार हे स्वतःचे अनिष्ट असतील तर बदलले पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी नम्रपणे सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांचे विचार हे खूप महत्त्वपूर्ण असे आहेत, सामाजिकता राखणारे आहेत, मानवता राखणारे आहेत, मानवतेला सलाम करणारे आहेत, प्रतिगाम्यांची गुलामी करणारे नाही आहेत.
आणि म्हणून देव 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 धर्म धर्म करू करू शिवाजी महाराजांचे विचार आपण फेटाळून राहिलो याचं भान ठेवलं पाहिजे. आणि ते फेटाळला कसे जाणार नाहीत, प्रतिगाम्यांचे गुलाम कसे होणार नाहीत याचं भान आपण ठेवलं पाहिजे. तरच शिवाजी महाराजांची जयंती आपण संपन्न करण्यास पात्र आहो असं समजलं जाईल. एवढं या ठिकाणी मी सांगतो. आणि अनेकांना वाटते की बाबा बस करणं डोळ्याचं ऑपरेशन झालं. ते इंगळे गुरुजी तर टपेलच असतात आणि बोरकर सर तर रागच भरलेले असतात. ठामा म्हणतात घरी जाऊन काय काय सांगतो आता. आणि म्हणून मी खूपच कमी बोललो हे मला पक्क माहीत आहे. आणि हे तुम्ही देखील सांगत जा की हा कमी बोलते, एवढं या ठिकाणी सांगतो. आणि मला बोलण्याची संधी दिली अशाही परिस्थितीत म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. जय भीम. धन्यवाद सर. यानंतर आभार प्रदर्शनाकरता मी विनंती करेन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सन्माननीय पी टी इंगळे साहेबांना. जगातील पहिले वैज्ञानिक तथागत बुद्ध, विश्वभूषण, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, बहुजनांच्या कल्याणाकरता ज्या ज्या काही सुविधा उत्पन्न करून दिल्या त्याचे सर्व श्रेयकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी महाराज, सावित्रीबाई आणि ज्या ज्या महामानवांनी बहुजनांच्या कल्याणाकरता आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण कामी लावला त्या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुकुंदजी भारसाकडे सर, प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय अशोक इंगळे साहेब, रमेशजी तायडे साहेब, सिरसाट साहेब, डॉक्टर बोरकर सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राक्षसकर सर, उपस्थित सर्व धम्मदान दाते, प्राचार्य डॉक्टर नानीवाल सर, उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना सब जय भीम. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं एक उदाहरण म्हणजे त्यांनी स्त्रियांना की आताच एका वक्त्या मॅडमनी सांगितलं की शिवाजी महाराजांनी स्त्रियाबद्दल काय मत होतं. मिर्झाराजे जयसिंग यांच्या छावणीतून, कल्याणच्या छावणीतून मुघलाची एक सूनबाई कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांसमोर उभी केली. तर त्यांचं काय वाक्य असेल? एवढ्या मोठ्या महाराजांचं वाक्य, आहा, तुम्ही तुमच्यासारखी आमची जर माता असती म्हणजे मातोश्री असती तर आम्ही तुमच्यासारखे सुंदर दिसलो असतो. म्हणजे त्यांनी परस्त्रीला मातेसमान मानलं. त्यांना साडी चोळी देऊन त्यांना रवाना केलं. एवढे मोठे राजे, नाहीतर बाकीच्यांचं पाहिलं तुम्ही काय 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 परिस्थिती आहे. आणि जे जे महाराजांचं नाव घेऊन हे करतात ते सर्वात जास्त स्त्रियांवर सध्या अत्याचार करत आहेत. हे एक लक्षात ठेवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगायची आहे, आता पहिलेच उशीर झाला पण एक सांगून देतो. दादोजी कोंडदेव आत्ताच आपल्या संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यानं त्याचा उल्लेख केला. ते दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून मिरवल्या गेले. परंतु 10-11 साली फार मोठं
विशेष करून संभाजी ब्रिगेडवाल्यांनी आंदोलन केलं आणि पुण्याच्या लाल महालमधून त्यांचा पुतळा हटवण्यात आला. त्यांचं म्हणणं दादोजी कोंडदेव गुरु नाही, खरी गुरु त्यांची मातोश्री. त्यांच्या मातोश्रीनेच त्यांना लहानपणापासून धडे दिले आणि त्यांना एवढं पराक्रमी केलं. आणि या आंदोलनामुळे इतिहास बदलला. इतिहास लिहिणारे कोण? ब्राह्मण. त्यांच्या मनात वाटेल तसे इतिहास लिहिले. त्यांना विद्यार्थ्यांच्या आता याच्यामध्ये दादोजी कोंडदेव गुरु नाही मानले गेले. ते शहाजीराजे भोसलेंचे विश्वासू सुभेदार होते. ही गोष्ट मान्य केलेली आहे. बरं असो, ते भरपूर आता वेळ झालेला आहे. आजच्या कार्यक्रमात माझं महत्त्वाचं आलं आहे की बा समारोप करावा आणि मी जास्त बोलत बसलो, काही वाद नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भारसाकडे सर यांनी आपला वेळात वेळ काढून आपला इथे अमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्यामुळे प्रतिष्ठानच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. आदरणीय अशोक इंगळे सर, रमेश ताडे साहेब, बोरकर सर, शिरसाट साहेब यांनी आपलं असं अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि त्यांचेसुद्धा प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. आदरणीय राक्षस साहेब यांनीसुद्धा विनंतीला मान देऊन प्रमुख पाहुणे म्हणून स्थान ग्रहण केलं, त्यांचंसुद्धा आभार. आणि आपण नसते तर कार्यक्रमाला शोभा आली नसती. आपण ऐकलं, एवढा वेळ बसले, चहा पिले, त्यामुळे सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. लहान बाळाचे आभार, कारण त्याचं स्टेज डेअरिंग अत्यंत उत्कृष्ट चांगलं होतं. या वयात एवढं स्टेज डेअरिंग आहे तर पुढे भविष्यात तो चांगला गृहस्थ होईल, चांगला नागरिक होईल आणि चांगला लीडर होईल, नेता होईल. आणि त्यानं असेच पोरं इथे प्रतिष्ठान पुढे करत आहे आणि पुढचं भविष्य अशाच लोकांच्या हाती इथे प्रतिष्ठान जाईल असं आदरणीय भारसाकडे सरांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे असे विद्यार्थी घडवा. आणि ज्यांनी भाषण केले त्या सर्वांचे आभार. विद्यार्थ्यांचे पेपर असून त्यांनी ऐकलं आणि हे ऐकणं अत्यंत आवश्यक आहे, कारण याच्यातूनच ज्ञान मिळते. धन्यवाद. जय भीम. भीमबाच्या प्रेरणेने
फळ मिळे